नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या ॲडमिशन व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे चव्हाण सर की क्लास. आजच्या व्हिडिओचा विषय आहे कॅप वन अलॉटमेंट नंतर काय करायचं. त्यानंतर बरेचसे प्रश्न म्हणजे हा नुसता फक्त फ्रीज किंवा बेटरमेंट पुरता हा विषय नाही आहे, तर बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते पालकांच्या मनामध्ये येतात, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात आणि त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं वन बाय वन डिटेलमध्ये इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी त्यानंतरही काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण चालू करू. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फक्त एकच रिक्वेस्ट आहे आणि ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना मी मदत करू शकेन. सो आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू महत्त्वाचे अपडेट्स इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 संदर्भात. तर मित्रांनो, इथे कॅप वन अलॉटमेंट नंतर उद्भवणाऱ्या ज्या काही परिस्थिती आहेत त्या मी वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. तर आपला मेन जो टॉपिक आहे तो आहे कॅप वन अलॉटमेंट. ओके, आता आज म्हणजे मी व्हिडिओ बनवत आहे, तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की मी जो काही माझा अनुभव आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ही जी लिस्ट असते ना, ही पार संध्याकाळी किंवा रात्री किंवा कधी कधी तर दुसऱ्या दिवशी पण ते सकाळी दुपारपर्यंत वगैरे ती लिस्ट डिस्प्ले करतात. ओके, तर त्यामुळे आज सकाळपासूनच कम्प्युटरसमोर बसवून रिफ्रेश करत बसायची काहीही गरज नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पाहून घ्या, भले 10 मिनिट उशीर झाला म्हणून काही गडबड होणार नाही आहे. ओके, सो त्यामुळे निवांत राहा, तुम्ही तुमची कामं करा, जास्तीत जास्त अभ्यास करा ॲडमिशन प्रोसेसचा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा कॅप वन अलॉटमेंट नंतर डिसिजन घेण्यामध्ये होईल. ओके, सो पहिली स्टेप, अजिबात टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. हा रिझल्ट सकाळी शक्यतो येतच नाही, तो आला तर संध्याकाळी, उशिरा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळ ते दुपारपर्यंत येऊ शकतो. ओके, तर त्यामुळे तुम्ही PC बंद केला तरी चालेल, तुम्ही तुमची कामं करा. आलं की तुम्हाला यूट्यूबवरती तर अपडेट्स भेटणारच आहेत, तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप्स असतील त्यावरती पण अपडेट येणार आहेत, तर त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ओके, आता इथे प्रश्न येतो की कॅप वन अलॉटमेंटमध्ये काय काय कंडिशन्स आहेत. ओके, आणि मग त्यानंतर त्या कंडिशनमधून एक एक गोष्ट आपण नीट समजून घेऊ. पहिलं बघा, इथे 3 टाईप्स मी इथे कन्सिडर करतो. ठीक आहे, तर यामध्ये जसं त्यांनी सांगितलं प्रोसेसने की तसं तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स ओके अलॉट झालेला आहे. दुसरी कंडिशन यामध्ये अशी येते की तुम्हाला अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालेला आहे. ओके, ठीक आहे, अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे ऑप्शन 1 अलॉट झाला आणि दुसरी कंडिशन आहे की अदर दॅन ऑप्शन 1 अलॉट झाला आहे. आणि तिसरा जो खूपच महत्त्वाचा आहे, जो मी सर्वात पहिले डिस्कस करेन, ठीक आहे, नॉट ॲट ऑल अलॉटेड. ओके, नॉट अलॉटेड, कारण हे पॅरेंट्स सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये येतात. ओके, आता याची बरीच रिझन आहेत. ठीक आहे, आणि ती रिझन काय काय ती आपण एक एक इथे समजून घेऊ. ठीक आहे, तर पहिले बघा, फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालेला आहे, तुम्हाला काय करायचं, अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. ठीक आहे, म्हणजे जे काही 300 ऑप्शन्स आहेत त्यातला पहिला सोडला तर बाकीच्यांनी काय करायचं आहे, आणि शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे नॉट अलॉटेड. ओके, तर याला मी पहिले महत्त्व देतो, कारण हे पालक सगळ्यात जास्त किंवा विद्यार्थी जे असतात ते सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये येतात. तर आता त्याची रिझन्स पहिल्या ती नीट समजून घ्या तुम्ही. तर त्याचं पहिलं रिझन, तुम्ही ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही आहे. ऑप्शन फॉर्म तो तुम्ही व्यवस्थित भरलेला नाही आहे. ओके, तो तुम्ही चुकीचा भरला, कोणाचं तरी ऐकून भरला आहे, कारण तुमचा स्टडी नाही. जर तुमचा स्टडी असतं तर ही वेळ येणारच नाही. ओके, तर त्यामुळे तुम्ही कोणाचं तरी ऐकून भरलेलं आहे आणि त्याने तुम्हाला व्यवस्थित गायडन्स केलेला नाही आहे. ठीक आहे, ज्या लोकांनी आपल्या पर्सेंटेजपेक्षा 5% किंवा 7% तरी कमीत कमी खाली जी कॉलेजेस भरलीत त्यांना 100% अलॉटमेंट होणारच आहे. ओके, तर याचं रिझन मेन आहे की तुम्ही ऑप्शन फॉर्मचा नीट स्टडी केलेला नाही आहे, कोणाचं तरी ऐकलं, कुठेतरी काउन्सिलिंग लावली, त्याने 4 कॉलेजेस दिली, 30 भरली. दुसरं मेजर रिझन म्हणजे बघा, तुम्ही फक्त काहीतरी म्हणजे 10 or 12 ऑप्शन्स ओनली, म्हणजे फक्त एवढेच ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, मी वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन देणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू युअर सेफ झोन. पण मी बऱ्याचदा पाहिलं, म्हणजे मी स्वतः पाहिलं आहे की काही लोकांनी त्यांना
कोणी जे काही गायडन्स केलं असेल ठीक आहे, त्यांच्यानुसार त्यांनी 12, 14, 15 असेच ऑप्शन दिले आहेत किंवा 30 वगैरे असे त्यांनी युटिलाइज केलेलं नाही आहे पूर्णपणे ऑप्शन फॉर्म. तर अशा केसमध्ये पण जेव्हा सिलेक्टेड ऑप्शन देतात आणि ते तुमच्या मेरिटनुसार नसतील तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. एक तर साधं एक्झाम्पल सांगतो की एक गर्ल कॅन्डिडेट आहे जी ॲडमिशनला मागच्या वर्षीची गोष्ट आहे ठीक आहे. तर ती ॲडमिशनसाठी फॉर्म भरत होती. तिचा भाऊ ॲक्च्युली इंजिनियर आहे ठीक आहे. आता तो म्हणजे मास्टर्स लेवलला पण जाणार आहे. तर आमचं डिस्कशन चालू होतं आणि मी म्हटलं की मी तुला सांगेन ठीक आहे, पण त्याच्या अगोदरच त्यांनी तो फॉर्म सबमिट करून टाकला. आणि जेव्हा मी नंतर डिस्कशन केलं की तुम्ही कोणकोणती कॉलेजेस भरली आहेत, तर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मुलीने मला सांगितलं की तिच्या भावाने सांगितलं की कुठलीही कॉलेजेस टाक, ओके, तुला त्यापैकी एक तर त्यांना द्यावंच लागतं. सो हे म्हणजे किती मोठ्या प्रकारचं अज्ञान असू शकतं हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे एक इंजिनिअरिंग स्वतः करून झालेला आहे तरी पण त्याला प्रोसेसबद्दल माहिती नाही आहे, ओके, आणि त्यामुळे एखाद्याचं नुकसान होतं आहे. तर या गोष्टी टाळा आणि सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस करा. दुसऱ्यांचं ऐका, तुम्ही मतं घ्या, पण जेव्हा तुम्ही काही करायला जाल, ऑप्शन फॉर्म भरा किंवा काही डिसिजन घ्यायचं तर तुम्ही तुमचा स्वतःचा स्टडी असणं गरजेचं आहे, ज्यातून तुम्ही तुमची ओपिनियन बनवणं गरजेचं असतं. तर त्यामुळे त्या मुलीला मागच्या वेळी कॅप 1ला अलॉटमेंट झाली नाही, ओके, आणि त्यानंतर मग कॅप 2ला जेव्हा आम्ही ऑप्शन फॉर्मचा नीट स्टडी करून मी जेव्हा स्वतः भरला त्यावेळी तिला अलॉटमेंट झालेलं होतं. पण ऑफकोर्स कॅप 1मध्ये ज्या चांगल्या पॉसिबिलिटीज होत्या त्या निघून गेलेल्या होत्या, ओके. सो सांगण्याचा अर्थ काय आहे की या मिस्टेक तुम्ही करू नका, ठीक आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की बाबा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना मिस्टेक केलेली असेल, हे मेजर रिजन आहे, ठीक आहे. त्यानंतर लेस ऑप्शन्स दिलेत तुम्ही, किंवा तिसरा गैरसमज म्हणजे मी जे देईनच, ओके, ठीक आहे, त्यातून मला मिळणारच, त्यांना द्यावाच लागेल, असं काही नसतं, ओके, ठीक आहे. सो देर आर मेनी रिझन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जो रूट कॉज आहे तो काय आहे, नो सेल्फ स्टडी, ओके. म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास केलेला नाही आहे या गोष्टी, आणि त्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला अलॉट झालेलं नाही आहे कॉलेज, ओके. आता यामध्ये आता पुढे काय होतं बघा, जेव्हा तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होत नाही त्यावेळी तुम्ही सर्वात जास्त टेन्शनमध्ये येतात, कारण बाकीचे तुमचे सोबतचे जे असतात त्यांना अलॉटमेंट काही ना काहीतरी झालेलं असतं. ज्यांना अलॉट झालेलं असतं ते खुश नसतात, त्यांना अजून चांगलं हवं असतं, त्याच्यावरती मी नंतर येतो. पण ज्यांना अलॉटच झालं नाही ते खूप टेन्शनमध्ये येतात आणि मग सुरू होतो त्यांचं मग मॅनेजमेंट सीट घ्यायची का, आणि मग या गोष्टी जेव्हा सुरू होतात त्यावेळी तुमचे फसण्याचे चान्सेस जास्त असतात. तुमची जी काही परिस्थिती आहे त्याचा फायदा उठवणारे बरेच जण मार्केटमध्ये बसलेले आहेत. तर या लोकांनी काय करायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या फंदात पडू नका, डिरेक्टली गो फॉर व्हॉट, कॅप 2, ओके. काय करायचं आहे तुम्ही, कॅप 2ला रजिस्ट्रेशन करायचं, ओके. आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय करायचं आहे, तर काही जास्त मोठंसं काही नाही. आता तुम्हाला अलॉटमेंटच नाही आहे तर तुम्ही शांत बसायचं, ठीक आहे. ज्या मुलांची अलॉटमेंट झाली, आज लिस्ट येईल किंवा उद्या सकाळी येईल, त्यानंतर त्यांचे कॉलेजला ॲडमिशन्स वगैरे होतील, त्यानंतर मग त्या सीट मॅट्रिक्स येईल, पुन्हा किती वेकंट सीट आहेत, हवं तर मी तुम्हाला इथे दाखवून देतो, ओके. तर ज्यांना अलॉटमेंट झालेलं नाही त्यांनी इथे नीट पहा की हे बघा 31 तारीखला म्हणजे अलॉटमेंट लिस्ट येईल, त्यानंतर बघा रिपोर्टिंग आणि कन्फर्मेशन 3 तारीखपर्यंत आहे. 3 नंतर बघा तुम्ही इथे पाहू शकता की रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ द फीज आफ्टर कॅप राऊंड 1. म्हणजे बघा 1 to 3 up to 5 PM दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला बेटरमेंट जायचं की फ्रीज जायचं आहे त्याचं कन्फर्मेशन करा ऑनलाईन, आणि त्यानंतर ॲडमिशन घ्यायचं तर 3 तारीखपर्यंत दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर बघा हे महत्त्वाचं आहे, व्हेकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. आता मी हे बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला की कॅप 1ला मोस्टली सगळ्या सीट फिल होतात, ओके. मग त्यानंतर खूप कमी जो सीट्सचं अवेलेबिलिटी असते ती कॅप राऊंड 2ला येते.
आता यामध्ये काय होतं, जेव्हा पण मुलं बेटरमेंटसाठी जातात तर त्यावेळी ते त्यांची सीट रिझर्व करतात. ठीक आहे, ते आपण पुढे डिस्कस करू. आता एखादी सीट रिझर्वड असेल आणि तो मुलगा बेटरमेंटसाठी दुसरीकडे पण ट्राय करतोय, तर कॅप 2मध्ये तुम्हाला अलॉट झालं नाही कॅप 1ला आणि तुम्ही कॅप 2ला जरी ऑप्शन फॉर्म भरता तर तुमच्याकडे किती चान्सेस आहेत हे आता तुम्ही कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. म्हणून मी वारंवार सांगत होतो की तुम्ही कॅप 1चा जो फॉर्म आहे तो सिरियसली भरा. ओके, कालच एका पॅरेंट्सचा फोन आला आणि त्यांना जवळपास 92% होते, पण त्यांनी फॉर्म भरताना 95 और 94% पर्यंतचीच कॉलेजेस भरून ठेवलेली आहेत. सो आता त्याच्यानंतर डिस्कस करण्यात काहीच पॉईंट नाही आहे की त्यांनी तो सेफ झोन जो आहे, जो रूल आहे सेफ झोनचा, तो फॉलो केलेलाच नाही आहे. मग आता ते अशा कंडिशनमध्ये आहेत की त्यांना अलॉटमेंट होईल की नाही. मी त्यांना आता असं म्हटलं आहे की बाबा पॉझिटिव्हली घ्या आणि होईल असं धरा. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर मग आपण पुन्हा वर्कआउट करू. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला एवढे चांगले मार्क्स असताना तुम्ही ह्या मिस्टेक करताय, ज्या की वारंवार सर्वजण सांगतात. मीच असं नाही, तुम्ही यूट्यूबवर कोणीही कुठलाही यूट्यूबर खोला किंवा कुठलाही तुम्ही एखाद्या चांगल्या काउन्सिलरसोबत बोला, तो तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुमच्या पर्सेंटेजपेक्षा एक 5 ते 60% खालची कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. पण पालक आणि विद्यार्थ्यांनी ऐकलेलं नाही आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नाही आहे आणि या केसमध्ये नुकसान हे विद्यार्थ्याचंच होणार आहे. ओके, तर त्यामुळे हे बघा, त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हेकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. आता व्हेकंट सीट्स म्हणजे काय, कॅप 1मध्ये जे अलॉट झालेल्या नाहीत सीट तेच. आता ह्या अलॉट नसलेल्या सीट्स ह्या टॉपच्या कॉलेजमध्ये खूप कमी असतात आणि ज्या टियर 3 कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी सीट्स अवेलेबल असतात. मग आता मुलं आणि पालक या प्रॉब्लेममध्ये येतात की या जरी ऑप्शन 2 म्हणजे कॅप 2साठी ऑप्शन फॉर्म भरला, कॅप 3ला गेलो, कॅप 4ला गेलो, तरी पण अवेलेबिलिटी ऑफ द सीट जी आहे ती टियर 3 कॉलेजेसमध्ये जास्त दिसण्याची शक्यता आहे. मग अशावेळी हे पॅरेंट्स मॅनेजमेंटच्या मागे लागतात आणि यामध्ये तुम्ही फसू शकता. ओके, माझं स्पष्ट मत आहे की आता कॅप पोर्टलवरतीच, CET पोर्टलवरतीच इन्स्टिट्यूशनल कोटाचे ॲडमिशन फॉर्म तुम्ही भरू शकता. तर तिथून तुम्ही भरून रेडी राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पण तुम्ही मॅनेजमेंटसाठी कोणत्या तरी थर्ड पार्टी थ्रू वगैरे प्रयत्न करू नका. त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यात तुम्ही फसू शकता. ओके, चांगले काउन्सिलर्स कोण असतील तर तुम्ही मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून फाइंड आउट करा आणि त्यांच्या थ्रू तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला सामोरे जा. पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे जर नॉलेज नसेल त्या फील्डमधलं तर तुम्ही पैसे तुमचे फुकट घालू शकता, तुम्ही एखाद्या ट्रॅपमध्ये अडकू शकता. तर ते होऊ नये, कारण आम्ही स्वतः आमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. ओके, सो मला सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की ह्या मुलांनी आता कॅप 2ला रजिस्ट्रेशन करायचं आहे सरळ. ठीक आहे, त्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरा तुम्ही अँड बी रेडी फॉर द अलॉटमेंट फॉर द कॅप 2 राऊंड्स. ओके, त्याशिवाय तुम्ही सध्या काही डोकं लावू नका. मॅनेजमेंटसाठी म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेवल कोटासाठी तुम्ही ऑनलाईन पण अर्ज भरू शकता. ती लिंक ऑलरेडी ओपन आहे, तुम्ही फक्त जाऊन तिथून अप्लाय करून ठेवा. ती लिस्ट त्या कॉलेजला जाणार आहे. ओके, ठीक आहे, तर ते पण करू शकता. आता याच्यामध्ये अजून एक आहे की नॉट अलॉटेडमध्ये, खरं तर नॉट अलॉटेड आपण म्हणतोय त्यामध्ये ऑप्शन फॉर्म 1 भरलाच नव्हता मुलांनी. ठीक आहे, काय मुलं म्हणजे कदाचित काही रिझन असेल, मला माहिती नाही. ठीक आहे, पण त्यांनी तो ऑप्शन फॉर्म भरलाच नव्हता. म्हणजे नॉट अलॉट होण्याचं कारण काय की ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड हे एक मेजर रिझन असू शकतं की त्यांना अलॉटमेंटच झालं नाही. तर अशी मुलं आता ऑप्शन फॉर्म भरू शकतात. कंडिशन एकच आहे की तुम्ही जो CET सेलची जी लिस्ट होती, मेरिट लिस्ट, त्यात तुमचं नाव असणं गरजेचं आहे. म्हणजे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट असेल तर ते ऑप्शन फॉर्म 2 भरू शकतात, जरी तुम्ही ऑप्शन फॉर्म 1 भरला नसेल, पण 2 साठी तुम्ही एलिजिबल आहात. ओके, ठीक आहे, तर हे बघा, नॉट अलॉटेड स्टुडंट समोर आता फक्त पुढचा ऑप्शन काय राहतो की कॅप 2 रजिस्ट्रेशन. इथे तुम्हाला कुठलीही फीज पे नाही करायची आहे. ओके, नो फीज. तुम्हाला फक्त आता शांत राहायचं आहे ॲज पर शेड्यूल. किती तारीखपर्यंत, तर 1 ते 3 तर यांचंच रजिस्ट्रेशन असणार आहे आणि कॉलेजला रिपोर्टिंग असणार आहे. ठीक आहे, कन्फर्मेशन रिपोर्टिंग, त्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल व्हेकंट सीटचा आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येतील. तोपर्यंत आता तुम्ही काहीही करायचं नाही आहे. हां, या वेळेत तुम्ही जास्तीत जास्त माहिती घ्या की बाबा मला इन्स्टिट्यूट लेवलमधून कुठल्या कॉलेजला
किती फीजमध्ये ॲडमिशन भेटू शकते हे तुम्ही पर्सनली जाऊन भेटा, थर्ड पार्टी थ्रू जायची काहीही गरज नाही आहे. ठीक आहे. ओके. सो नाव हा एक जो मेजर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. किंवा मी सांगू शकतो की जे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स ज्यांना सीटच अलॉट होणार नाही ते सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये येणार आहे. तर त्यांच्यासाठी ही गाईडलाईन्स आहे. या मिस्टेक तुम्ही केलेल्या आहात आणि त्यानंतर तुमच्याकडे आता ऑप्शन काय आहे की कॅप 2 रजिस्ट्रेशनची वाट बघा. आणि यामध्ये तर आता काही नो फीज पेमेंट आहे, म्हणजे 1000 रुपये सीट ॲक्सेप्ट असला प्रकार तुम्हाला काहीच नाही आहे. ठीक आहे. आणि तिथे काही कॉलेजेस दिसणार नाही तुम्हाला. सो देर इज नो स्टेप्स लाईक अ बेटरमेंट ऑर फ्रीज. तुम्ही डायरेक्टली ऑप्शन 2साठी म्हणजे कॅप 2साठी एलिजिबल होऊन जातात. ज्यांनी ऑप्शन फॉर्म 1 भरला नसेल तर ते आता एलिजिबल होतील. तुम्ही कॅप 2साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. पण या सर्व गोष्टीत एक गोष्ट क्लिअर होते की तुमचे जे चान्सेस कॅप 1ला जास्त होते ते आता कमी होऊन जाणार आहेत. जे चान्सेस तुम्हाला एक बेटर कॉलेज देऊ शकत होतं, बेटर ब्रांच देऊ शकत होतं, ते आता कमी होऊन जाईल. ओके. म्हणजे यांच्यासाठी आता बेटर कॉलेज अँड ब्रांच हे जे चान्सेस आहेत ते काय झालेत, कमी झालेले आहेत. ओके. ठीक आहे. आता हे डोक्यात तुम्ही ठेवून द्यायचं आहे, त्यानुसार तुम्ही पुढच्या तयारीला लागा. आता याच्यामध्ये येतो बघा फर्स्ट प्रेफरन्स अलॉटेड. आता हा तर खूप म्हणजे कमी मुलांना मी सांगू शकतो की खूपच कमी पर्सेंटेज आहे ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स अलॉट होतो. कारण मुलं पण आता हुशार झालेली आहेत, ती काय करतात की फर्स्ट प्रेफरन्स असाच टाकतायत. कारण यूट्यूबर पण तेच सांगतात की तुम्ही बेटर अँड बेटर कॉलेजसाठी जा आणि त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, तसं काही चुकीचं नाही. सो फर्स्ट प्रेफरन्स ते असंच टाकतात की तो त्यांना अलॉट होणार नाही. ओके. तर फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालं तर काय करायचं, तुमच्या हातात काही नाही. फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला तर डिरेक्टली तो काय होणार आहे, ऑटो फ्रीज. ओके. ऑटो फ्रीज झाला म्हणजे काय करणार आहात तुम्ही, तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला एक कॉलेज दिसेल अलॉटेड झालेलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे पे सीट ॲक्सेप्टन्स फी, तो पे करायचा आहे. आणि त्यानंतर रिपोर्ट कॉलेज अँड कन्फर्म ॲडमिशन. ओके. ही तुमची साधी सोपी प्रोसिजर आहे. ज्यांना चॉईस नंबर 1 किंवा ऑप्शन 1 जो आहे, प्रेफरन्स 1 जो आहे तो तुम्हाला अलॉट झाला असेल तर आता ही जी मुलं आहेत, ठीक आहे, ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झालेला आहे, सो दे आर आउट, म्हणजे दे आर नॉट इन वॉट कॅप 2, 3 अँड 4. ठीक आहे. यांना आता ते अलाउड नाही आहे. ठीक आहे. कॅप 2, कॅप 3 अँड कॅप 4 ही मुलं आता पुढच्या राऊंडसाठी येणार नाही. ते कुठे येऊ शकतात, तर इथे मी लिहून ठेवतो नॉट अलाउड इन कॅप 2, 3, 4. हां, बट डिरेक्टली कुठे येऊ शकतात ही मुलं, तर ही मुलं कुठे येऊ शकतात, तर डिरेक्टली इन्स्टिट्यूट नॉन कॅप राऊंड्स. ओके. नॉन कॅप राऊंड्स ओनली. ओके. इथे ते येऊ शकतात. ठीक आहे. बट दिस इज नॉट अलाउड फॉर द स्टुडंट्स. ओके. दोज हु गॉट अलॉटमेंट ॲज देअर फर्स्ट प्रेफरन्स. ओके. ठीक आहे. तर आता इथे बघा की अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स इथे 2 पार्ट बनतात. ओके. इथे काय होतं, तुमचे 2 पार्ट्स बनत आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे बघा 2 ऑप्शन आहेत. एक तर काय होतं बघा, आता समजा एखादा मुलगा जो काय ऑप्शन भेटलेला आहे त्याला अलॉट झालेला आहे. ठीक आहे. मग तो किती नंबरचा असेल अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स, आणि तो विचार करतोय की म्हणजे ठीक आहे मला आता पुढची प्रोसेस करायचीच नाही किंवा दिस इज द बेस्ट ऑप्शन, म्हणजे याच्यासोबत म्हणजे मी पुढची 4 वर्ष एक चांगलं इंजिनिअरिंग करू शकतो. तर त्यांच्याकडे ऑप्शन राहतो की सेल्फ फ्रीज. ओके. ते काय करू शकतात, सेल्फ फ्रीज. ओके. ठीक आहे. सेल्फ फ्रीज हा ऑप्शन त्यांच्यासाठी असतो, म्हणजे त्यांनी स्वतःच फ्रीज करायचं, बेटरमेंटसाठी जायची गरज नाही. मग सेल्फ फ्रीज झाल्यानंतर काय करायचं, तर ही प्रोसिजर येणार आहे. ओके. याच्यावरती काय करायचं आहे, सेल्फ फ्रीज केलं की पे करा, जवळपास काहीतरी 1000 रुपये असतात. ठीक आहे. आणि ते वन टाईमच असतात. ठीक आहे. 1000 रुपीज जी फी आहे ती एक लक्षात ठेवा, 1000 रुपीज दिस इज वन टाईम.
म्हणजे कॅप 1 साठी, कॅप 2 साठी, कॅप 3, कॅप 4 किंवा नॉन कॅप असं काही नाही आहे, फक्त एकदाच भरायची आहे. ठीक आहे. तर त्यामुळे विद्यार्थी काय काय असा विचार करतात की अरे यार प्रत्येक राऊंडला जर 1000 रुपये भरायचे त्यापेक्षा मी आत्ताच घेऊन टाकतो, असं काही नाही आहे. ठीक आहे. दिस इज वन टाईम फी, वन टाईम पेमेंट आहे. तर हे लक्षात ठेवा. तुम्ही असं काहीतरी विचार करू नका की मला दर राऊंडला 1000 रुपये भरायचे आहेत. तर मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण आम्ही असे बरेच गरीब विद्यार्थी पाहिले ज्यांच्याकडे फी भरण्यासाठी पण पैसे नसतात आणि फी भरलं तर पुढे राहण्याचं वगैरे या गोष्टी म्हणजे बऱ्याच असतात. त्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये आम्ही बऱ्याच अनुभवले आहेत. त्यामुळे मी ह्या गोष्टी सांगतो. काही लोकांना वाटेल की काय आहे हे, म्हणजे हे डिस्कस करण्याचा पॉईंटच नाही, पण ऑफकोर्स काही मुलांसाठी 1000 रुपये पण खूप मोठी अमाऊंट आहे आणि ते प्रत्येक राऊंडसाठी अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की दिस इज अ वन टाईम पेमेंट ओनली. ओके. ठीक आहे. तर हा एक विषय क्लिअर झाला आहे. आता इथे बघा, पे 1000 रुपीज, त्याच्यानंतर काय करायचं, रिपोर्ट टू कॉलेज. ओके, रिपोर्ट टू कॉलेज आणि फायनल द ॲडमिशन, फायनलाइज युअर ॲडमिशन, फायनल ॲडमिशन. आता हे बघा, ही जी कंडिशन आहे, ठीक आहे, ही मी शक्यतो मुलांना सांगत नाही खरं म्हणजे. डोंट गो फॉर दिस सेल्फ फ्रीज ऑप्शन, कारण तुम्हाला काय माहीत आहे की तुम्हाला बेटर ऑप्शन भेटू शकेल की नाही. ओके, तुम्हाला त्याबद्दल काही प्रेडिक्ट करता येत नाही. सो माझं सजेशन कायम राहील की तुम्ही जर अजून बेटर भेटत असेल तर प्लीज डोंट गो फॉर दिस, कारण ऑप्शन्स अवेलेबल आहेत, प्रोसेसमध्ये पार्ट आहे या गोष्टींचं सर्व. तर या गोष्टी तुम्ही फॉलो करा, सेल्फ फ्रीज करू नका. गो फॉर द नेक्स्ट राऊंड, अटेंड ऑल द राउंड्स अँड गेट मॅक्झिमम पॉसिबल बेटर कॉलेज और बेटर ब्रांच. ओके. मग आता राहतो लास्ट ऑप्शन. ठीक आहे. तर हा जो ऑप्शन आहे हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे, जिथे बरीच मुलं असतात, बेटरमेंट. ओके. बेटरमेंटमध्ये पहिली गोष्ट आहे बघा, तुम्हाला काय करावं लागेल तर व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट्स. काही मोठंसं काम नाही आहे व्हेरीफाय करणं. तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, ठीक आहे, तेच डॉक्युमेंट तिथे सिक्वेन्स वाईज असणार आहेत, 1 2 3 4 5. म्हणजे ह्यांनी काय करायचं मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. हे बघा, बेटरमेंट, पहिले तर तुम्ही व्हेरीफाय करा तुमचे डॉक्युमेंट. जेव्हा पण तुम्ही विंडो ओपन कराल, ठीक आहे, आणि प्रोसेससाठी जाल तर पहिले व्हेरीफाय डॉक्युमेंट्स म्हणून येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्व तुम्हाला व्हेरीफाय करायचं, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम युअर मार्क्स, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स, मग त्यामध्ये तुमचं काय असेल ते, म्हणजे नॅशनॅलिटी असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट और कास्ट व्हॅलिडिटी असेल. ठीक आहे. आणि ते मार्क्स तुमचे SSC और HSC रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असं तुम्ही म्हणू शकता, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तर हे सर्व तुम्हाला पहिले व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स, ओके, सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे बाय पेइंग 1000 रुपीज. ओके. आणि मग बेटरमेंटवरती क्लिक करा और यू कॅन से द फायनलाइज करा बेटरमेंट. ओके. दुसरा जो ऑप्शन आहे फ्रीज, तो बिलकुल पण करू नका. ओके, डोंट डू दिस. तर इथे आलो आता आपण. सो व्हेरीफाय करायचं, त्यानंतर पे करायचे 1000 रुपीज. ठीक आहे. अँड ते केल्यानंतर काय होईल माहिती आहे का, तुमची सीट रिझर्व राहील. म्हणजे पुढच्या राऊंडला गेलात तरी जो अलॉटेड ब्रांच असेल तुम्हाला, ती तरी तुमची राहून जाईल आणि त्याच्यापेक्षा जास्त बेटरमेंट भेटेल. म्हणजे तुम्हाला तिथे टेन्शन राहणार नाही. ओके. सो रिझर्व पे केल्यामुळे काय होईल, एक रिझर्व राहील तुमची जी काही अलॉटेड सीट. ओके. तर हा एक पूर्ण चार्ट आहे. माझं जर स्वतःचं मत जर तुम्ही विचाराल तर मी सांगेन तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय करा. ठीक आहे. कितीही जो अलॉट झालेला प्रेफरन्स आहे, जो तुम्हाला आवडला असेल आणि तो जर फर्स्ट ऑप्शन सोडून असेल तर बेटरमेंट इज द बेस्ट चॉईस, इज द बेस्ट चॉईस. ओके.
काही लोकांनी सांगितलंय की आम्ही पहिलाच ऑप्शन असा टाकतो की तोच आम्हाला लागून जाईल वगैरे. तर हे बघा, एक लक्षात ठेवा, अल्गोरिदम असं काही वर्क करत नाही की तुम्ही पहिला टाकलाय म्हणून तुम्हाला देणार आहेत. तुम्ही जे काही ऑप्शन दिलेत अप टू 100 और 300, अल्गोरिदम पहिला चेक करेल, त्याचा दुसरा, तिसरा, चौथा लागला तर मग तो अलॉट होऊन जातो. ओके, म्हणजे असं नाही की मी पहिला दिलंय त्यामुळे मला पहिलाच अलॉटमेंट, असं काही नाही आहे. ठीक आहे, किंवा असं पण नाही की मला 92% आहेत पण मी जर 87% दिले तर मला 87% वाला अलॉट होईल, असं काही नाही आहे. तो चेक करताना कायम वरूनच येणार आहे, फर्स्ट ऑप्शनपासूनच, आणि मग खाली खाली जाईल. आता जर तुम्हाला जर 92% असतील आणि जर यावेळी मेरिट वाढलं असेल तर 92% कॉलेज भेटणार नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं कमीचं भेटेल. किंवा जर मेरिट सीट वाढल्यामुळे जर मेरिट कमी झालं असेल तर तुम्हाला 94% वालं पण भेटेल. म्हणजे लक्षात ठेवा, इफ यू हॅव 92% तर दोन पॉसिबिलिटीज आहेत. एकतर तुम्हाला सीट भेटेल ज्याचं मेरिट आहे अबाव 92% और अशी सीट भेटेल ज्याचं पर्सेंटाईल आहे बिलो 92%. आता या केसमध्ये कधी भेटेल, जेव्हा मेरिट लो होईल. मेरिट लो कधी होईल, जेव्हा सीट वाढतील, सीट इन्क्रीज्ड. ओके, सीट इन्क्रीज झालंय असं यावेळी बरेच जण म्हणतात, पण मला वाटत नाही की त्यामुळे काय फरक पडेल, कारण सीट इन्क्रीज पण चांगल्या कॉलेजेसची होणं गरजेचं असतं. Tier 3 कॉलेजचे सीट इन्क्रीज होऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे. ओके, सो सीट इन्क्रीज झाल्यामुळे काय होईल, मेरिट लो होईल. मेरिट लो झाल्यामुळे तुम्हाला चान्सेस आहेत की याच्या वरचं पण कॉलेज भेटेल. पण तेच जर असं झालं की मेरिट वाढलं, मेरिट का वाढेल, कारण ॲप्लिकंट्स आर व्हेरी हाय. आणि सर्वजण टार्गेट काय करतायत, CS, एव्हरीवन इज टार्गेटिंग CS और CS रिलेटेड अँड देन ENTC. मग त्या केसमध्ये तुमचं मेरिट हाय गेल्यामुळे तुम्हाला सीट बिलो 92% पण होऊ शकतं. मग त्यामुळे ज्या लोकांनी समजा मला 92% आहेत पण त्याच्या वरचीच कॉलेजेस फक्त भरून ठेवलेत 94% वाले वगैरे, तर त्यांचे अलॉटमेंटचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. हां, ज्याने 92च्या पण खाली गेलेत अप टू लाईक 86% वगैरे, त्यांना 100% अलॉटमेंट होऊन जाईल. हे लिहून घ्या तुम्ही. ओके, तर मित्रांनो हे बघा, प्लस एक गोष्ट आता इथे मला आवर्जून सांगायची, ते इथे इन्फॉर्मेशन ब्रॉशर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करा. CETच्या वेबसाईटवर जाल तर हे बघा इथे युजर मॅन्युअल इंग्लिश. ठीक आहे, तर हे डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्व स्टेप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही समजू शकता. मी कायम सांगत आलो की युजर मॅन्युअल जे असतं इथून ओपन करू शकता किंवा राईट क्लिक करून सेव्ह ॲज करा. युजर मॅन्युअल इज द मोस्ट ऑथेंटिक डॉक्युमेंट. बाकी कोणाचे मेसेजवर, यूट्यूब व्हिडिओवर वगैरे विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही इथून माहिती घ्या. यामध्ये सर्व स्क्रीनशॉट दिलेत, तुम्ही ओपन करून बघा, प्रत्येक स्टेपचे स्क्रीनशॉट दिलेत, तिथे तुम्हाला कळून येईल. ओके, सो मला वाटते की मी बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स क्लिअर केले. तरी पण अजून काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि मी डेफिनेटली तुम्हाला त्याचा आन्सर करेन. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ कॅप 1 अलॉटमेंटबद्दल रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत आणि प्रोसेसबद्दल होता. तरी पण मी तुम्हाला इथे अजूनही पुढे जाऊन सांगतो की यानंतरही काही क्वेरी असेल तर माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवरती मला क्वेश्चन विचारू शकता. खूपच इमर्जन्सी असेल, खूपच अर्जन्सी वाटत असेल तर तुम्ही मला कॉल पण करू शकता. आणि त्यानंतर द इझिएस्ट वे मीन्स वॉट, यू कॅन कमेंट अंडर द व्हिडिओ. यूट्यूब व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा. दिस इज द रिअली फिजिबल फॉर मी ऑल्सो, कारण यूट्यूबच्या खाली जर तुम्ही कमेंट कराल तर मी नेटवरती कंटिन्यू यूट्यूबवर असल्यामुळे मी फटाफट तुम्हाला रिप्लाय करू शकेन. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि काही महत्त्वपूर्ण माहिती भेटली का, तर या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. With this, I'll stop here. Thank you very much for watching my videos and sharing with your family and friends. Thanks a lot.